आज आमच्या दिवसाची सुरुवात थोडी काळजीत झाली, कारण पहाटे 3लाच गोलू झोपेतून उठली आणि चिडचिड करत होती, सारखं शिंका वगैरे देत होती. तिला काही चारलं तर ती काही खात बी नव्हती आणि झोपवण्याचा प्रयत्न केला तर झोपत पण नव्हती, कारण खूप जास्त तिला सर्दी झाली होती अचानकच. आणि नेमकं आम्हाला आजच तिला 1.5 वर्षाचा डोस देण्यासाठी हॉस्पिटलमध्ये न्यायचं होतं आणि सर्दी वगैरे असल्यावर तर डोस द्यायला जमत नाही, त्यामुळे ते तर काही कॅन्सलच झालं. पहाटे 3 वाजल्यापासून ते सकाळच्या 9 वाजेपर्यंत गोलू जागीच होती, ती बिलकुलच झोपली नाही. खूप जास्त चिडचिड करत होती, काही खात नव्हती, पीत नव्हती. मग तिला सर्दीचं औषध वगैरे पाजलं आणि 9ला ती झोपली. नंतर मी पोहे बनवले आणि दही आणि पोहे असं आम्ही दोघांनी खाल्लं आणि ते पण लगेच झोपून गेले, कारण ते 3 वाजल्यापासून जागी होते. गोलू झोपली की ते पण झोपले, दोघांची छान झोप झाली. नंतर मी डायरेक्ट सायंकाळी 5 वाजता व्हिडिओ चालू केलेला आहे. तर आहोंना म्हणलं मी काळा चहा बनवते माझ्याबरोबर, तुम्ही प्या. म्हणून ते पेत नाहीत चहा, पण म्हणले बनव, म्हणले मी पण आज पेतो. तर चहा बनवायला घेतला आणि तेवढ्यात गोलू उठली. तर आहोंनी तिला घेतलं प्रेमानं खुशीमध्ये आणि रंजवण्याचा प्रयत्न केला, पण ती काय शांत बसत नव्हती. मग मीच गेले, तिला खुशीमध्ये घेतला आणि छान लाडी गोडी लावून तिला झोपी घातली. ती परत झोपून गेली आणि आहोने मी आणि दोघांनी चहा प्यायला आणि ते म्हणले मी बाहेर जातो, चिकन वगैरे आणतो आज खायला, बिर्याणी खाऊ वाटायची म्हणून. मग ते गेले मार्केटमध्ये, थोडंसं माळवं पण आणतो म्हणले. तोपर्यंत मी इथं तयारी करत होते, अद्रक वगैरे लसूण सोलून ठेवत होते चिकनसाठी. तर पाहू शकता ते चौकातून आलेले आहेत आणि नेमकंच गोलू पण झोपेतून उठलेली आहे. तर तिला मस्त लाडी गोडी लावत होते, लाड करत होते तिचा. तिला बाहेर घेऊन गेले आणि मी तोपर्यंत इकडं अद्रक कोथिंबीर वगैरे ते स्वच्छ कोथिंबीर धुवून पेस्ट बनवून इकडं मी चिकन फ्राय करायला टाकलेलं आहे. चिकन शिजेपर्यंत हे दोघंजण बाहेरच हिंडत होते. गोलूचा मूड फ्रेश झाला की आहो आली आणि म्हणली गोलूला आपण वाफ देऊया. तर इथं आम्ही गोलूला वाफ देत आहोत. आई वडील म्हणून आमच्या दोघांचे मन सकाळपासून बेचैन होतं. होईन तेवढा तिला प्रयत्न करत होता आम्ही हसवण्याचा, काय करण्याचा, पण ती सर्दीमुळं काहीच खात पीत नाही. होईल तेवढं बळजबरी तिला चारता आहे. तर तिच्यासाठी मी चिकन शिजलेलं थोडंसं साईडला काढलं होतं, फिकं तिखट काय तिला जमत नाही, पण तिनं तेही खाल्लं नाही, उगं थोडंसं खाल्ल्यासारखं केलं. आणि पाहू शकता इथं माझं बाळ स्वतः हातानं वाफ घेत आहे आणि तिला आता जरा थोडंसं बरं वाटू लागलं औषध पाजल्यामुळे. तर आता हसू लागली, तिचं हसू बघून आमची थोडीशी चिंता कमी झाली आणि बरं वाटलं जीवाला. तर प्रत्येक दिवस बाळासोबतचा एक परीक्षा असल्यासारखाच असतो खरंच. बिर्याणी शिजती तोपर्यंत इथं लिंबू कांदा मी लगेच कट करून घेतलेला आहे आणि आम्हाला भुका पण लागलेल्या आहेत तशाच. तर आजचा असा होता आमचा दिवस. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट नक्की सांगा. आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.